सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। वंशीभूषितकाद्नवनीरदाभात् पीताम्बररुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखारविंदनेत्रा कृष्णात् परमकीमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परमकीमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। व्रजे प्रसिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गनानां शतुकोलचोरम् अनेकजन्मार्जितपापचोरम् चौराग्रगण्यं श्रीकृष्णं नमामि। करारविन्दे पदारविन्दे मुखारविन्दे विनिवेशपत्रम् वटस्य पत्रस्य पुटे शयनम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। बालमुकुन्दं मनसा स्मरामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मार्गशीर्ष महिना अर्थातच गोपालकृष्ण महाराजांनी आपल्या भगवद्गीता या महाग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की मार्गानं मार्गशीर्षो आहे, मासाना मार्गशीर्षो आहे। मासामध्ये मार्गशीर्ष मास देवी आहे। पवित्र अति पवित्र असा हा मार्गशीर्ष महिना। या माहेमध्येच जगद्गुरु, जगतचालक, जगत नियंता सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभू यांचा हा जन्मोत्सवाचा काळ। ईश्वर अवतार अवतरतात की जन्म घेतात हा मोठा प्रश्न आहे। जन्म आहे तर मृत्यू आहे, मग अवतार जन्मतात काय? अवतार जन्म घेत नाही, अवतार अवतरित होत असतात, काही कार्यनिमित्त, काही प्रयोजनानिमित्त। म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की श्रीकृष्ण जन्माष्टमी। जन्माष्टमी म्हणण्यापेक्षा श्रीकृष्ण अवतार दिन, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं अवतार दिन असे
जगद्गुरु जगचालक दत्तात्रय महाराजांचं हा अवतरण्याचा कालावधी. दत्तचरित्रामध्ये आपण ऐकलं असेल, आत्री आणि अनुसया यांच्या गर्भी श्री दत्तात्रय महाराजांचा गर्भीचा उभय दृश्य होता. आणि त्यानिमित्त आमच्या भगिनींनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला हा दत्त जन्मोत्सव, दत्त अवतार दिन निमित्त हा सप्ताह. या सप्त्यामध्ये दरवर्षी ते कोणाला तरी आणतात. या वर्षी आमचा नंबर लागला. सुरुवातीला ती माझी भगिनी आहे, तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता माझ्या शेजारी बसलेले आमचे दादा म्हणत होते, बाबा एवढं आपल्याकडे नाही. मी म्हणलं काय हो, ते मला 2च महिना आहे. कालपासून आपण पाहतोय सगळे मुलं मिळून बाहेर सगळी तयारी करतायत. सगळ्या महिला मंडळ त्यांचं जे आहे सगळी धावपळ करते. बाई नुसती माईकवर बोलते. आणि महिला मंडळ सगळी तयारी करतायत. सगळे म्हणजे सगळे तयार आहेत, सगळे सेवेला तयार आहेत. आपल्याकडे अशी परिस्थिती नाही बाबा. लोक आपल्याकडे पाहतात ना, आपण करतो हे पाहिल्यानंतर सुद्धा आमच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात. म्हणजे पंगत जर करायची असेल तर बाबा आम्हाला पंगत करायची, मग पंगत करायची म्हटल्यानंतर सगळं लाईव्ह व्हायला बरोबर का. पंगत करायची जर म्हणलं तर बाबा आम्हाला पंगत करायची, मग ते तुमचं पेमेंट किती झालं तेवढं सांगा, पेमेंट आपण देऊन द्यायचं. 15 वेळी लागत असेल तर बाबाच बोलत, हार आणि झालं बाबाच बोलत. 12 वाजे बाबा गोड आणले की नाही तर बाबाला सांगत, स्वतः करणार नाही. ही विशेषता आहे. आणि तरी सांगितलं बाबा इकडचा जो परिसर आहे तो खरोखर श्रद्धाळू हरिभक्त आहे. खूप श्रद्धा त्यांची साधू संतांवर असते, आहे आणि राहील. आता ते वाढारीने धरवावे, पिढीने धरावे. आम्ही टिकून ठेवायला पाहिजे, तुम्हीही तशी टिकून ठेवायला पाहिजे. दोघांचा जर संयोग झाला तर नक्कीच ह्या फांदीवर त्या फांदीवर आपल्याला उडी मारता येईल. मृत्यू लोकातून ईश्वरीच्या परमसुखापर्यंत, दुसऱ्या काळीपर्यंत आपल्याला जाता येईल. उंच शिखर गाठता येईल, कैवल्य गडावर जाता येईल. तुमचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. जी आयोजक आहे त्यांची भगिनी आहे. आता तिचं जास्त मी कौतुक करणार नाही. त्याचं कौतुक मी शेवटच्या दिवशी करेन, आज कौतुक करणार. तिनं मात्र हे कार्य हाती धरलेलं आहे. ईश्वर त्याचं हे जे आहे कार्य अखंड सरोगीत चालू ठेवू, अशी तिच्याकडून सेवा करावं. या ठिकाणी नामाची 10 आहे. हे प्रकरण त्यांनी मला सांगायला सांगितलेलं आहे की बाबा नामाचे 10 ठाय सांगा. मग नामाचे 10 ठाय तरी नेमकं आहे तरी काय? नामाचे 10 ठाय, नाम हे सर्व नाम तुम्ही आम्ही सगळे एकमेकाला ठेवण्यात पारंगत आहोत. आम्ही नाम ठेवू शकतो, नाव ठेवू शकतो. नाम आहे काय? नामाचे 10 ठाय आहे काय? नामाचे 10 ठाय, ठाय म्हणजे उपाय. ईश्वरीने स्वीकार केलेला नामाच स्मरण केल्याने ईश्वरापर्यंत जाण्याचे उपाय. तुम्ही सापशिडीचा खेळ पाहिला, लुडो पाहिला, लहानपणी आम्ही सगळे खेळतो. सापशिडीच्या खेळामध्ये 1 अंकापासून 99 अंकापर्यंत अंक असतात. मध्ये मध्ये कुठंतरी शिडी लावलेली असते. बराबर हातातली सोंगटी ती आकडे तेवढे पडले की एक शिडी अशी असते की 2 अंकापासून डायरेक्ट 99 अंकापर्यंत जाते. त्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असं खेळायचं काम असतं. तशी नामाची जे 10 ठाय, नाम ज्या नामाचं ईश्वराने स्वीकार केलेला आहे, ज्या नामाचा ईश्वराला अभिमान आहे. तुम्हाला कोणत्याही नावाने जर हक्क मारले तर जमेल का? नाही. तुम्हाला तुमच्या नावाने हक्क मारले की तुम्ही मागे वळून पाहता. त्याप्रमाणे त्या नामाचं तुम्हाला माहिती असतं माझं मी नाव ठेवलेलं आहे. 145 कोटी जनता आहे. एकसारख्या चेहऱ्याची 8 माणसं या जगामध्ये आहे. पण 140 कोटी मध्ये असेल तर आपल्या चेहऱ्यासारखं असेल, आपल्या आवाजासारखं कोणतरी असेल. मिमिक्री करणारे आपण पाहत असतो. बरेच जण मिमिक्री करत असतात, बरेच जणांच्या आवाजासारखे आवाज काढत असतात. चेहऱ्यासारखे चेहरे
आहेत ना, या संपूर्ण जगामध्ये एकसारखी 8 चेहऱ्यावाली माणसं आहेत. माझ्या चेहऱ्यासारखी मी चेहऱ्यासारखी माणसं असतील, पण माझं जे नाव आहे तेच नाव त्यांचं असेल असं नाही. नाम ज्या नामाचा ईश्वराने अभिमान घेतलेला आहे, मग तो नाम कोणतं? जसं श्रीकृष्ण. कृष्ण म्हणजे काळ. श्रीकृष्ण महाराज 108 नाव आहेत. कोणी गोविंद म्हणते, कोणी गोपाल म्हणते, कोणी माधव म्हणते, कोणी मुकुंद म्हणते, कोणी कुंजबिहारी म्हणते, कोणी गोवर्धनधारी म्हणते. प्रसंग योचित ज्या ज्या ठिकाणी जी जी लीळा घडली त्याप्रमाणे गोपाळकृष्ण महाराजांचं नाव ठेवल्या गेले येते. गोपाल, गो म्हणजे गाई, त्यांचं पालन करणारा तो गोपाल. गोवर्धनधारी, गोपाळकृष्ण महाराजांनी गोवर्धनाला आपल्या गारांगीवर उचललेलं आहे म्हणून तेव्हापासून गोवर्धनधारी. माधव, ज्या ज्या वेळेस मी ईश्वराला धावा केला त्या त्यावेळेस तो धावून आला म्हणून माधव. मुरारी, मूर नावाचं राक्षस त्याचं वध केलं म्हणून मुरारी. कुंज बिहारी, कुंज वनामध्ये क्रीडा करणारा, गोपिकेंना मंत्रमुग्ध करणारा, गोपिकेंच्या चित्ताचं हरण करणारा. आता आपण जे श्लोक म्हणलेले आहे, कोणता श्लोक? चौराग्रगण्यं कृष्णं नमामि व्रजे प्रसिद्धं नवनीत चौरम. व्रजेत प्रसिद्ध, ज्यांच्या कथा ज्यांच्या लीळा प्रसिद्ध आहे. कोणत्या? व्रजे प्रसिद्धं नवनीत चौरम. नवनीत म्हणजे लोण्याचा गोळा. नवनीत चौरम. गोपांगनांच दुकुल चौरम. गोपांग आहे, जे गोपी आहेत, गोपाल आहेत. गोपांगनांच दुकुल चौरम, त्यांच्या दुःखाचं निवारण केलं. मग गोपाळकृष्ण महाराजांना मारण्यासाठी काकू आली, बकू आली, केशी आला, पुतणी आला, शाक्तासूर आला, तडावत आला, कितीतरी राक्षस. सगळ्यापासून गोपाळकृष्ण महाराजांनी त्याचं रक्षण केलं. गोपांगनांच दुकुल चौरम, अनेक जन्मार्जित पाप चौरम. नुसतं तेव्हाच रक्षण केलं असेल. अनेक जन्माच्या पापाचं पुनश्चरण करणारा आमचा तो कृष्ण. अनेक जन्मार्जित पाप चौरम कृष्णा चौरागणगण्यं कृष्णं नमामि. चोरांचा जो सरदार आहे, सेनापती आहे, तो चोर कोणता? माखन चोरणारा नव्हे, हे सर्व सामान्य हे चोरी करणारा नव्हे, कोणाच्या उतरण्या खाली पाडणारा हा नव्हे. अनेक जन्मांच्या पापाचं पुनश्चरण करणारा, अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यं, तो चोरांचा सरदार सेनापती. चौराग्रगण्यं कृष्णं नमामि. त्या श्रीकृष्णाला माझा प्रणाम असो, नमन असो. गीतेत काय सांगितलं? सर्व धर्मांतर्गत मामेकं शरणं व्रज. मला एकटा शरणे, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचि. मला ये ना शरण, आणि सर्व पापातून मी तुला मुक्त करेन. चौऱ्याऐंशी लक्ष एवढे तुला मुक्त करेन. माझं परमोच्च पद तुला मी देईन. त्या श्रीकृष्ण महाराजांना. मग श्रीकृष्ण तो ज्यांनी त्या नामाचा स्वीकार केलेला आहे. श्रीकृष्ण नामाचा ईश्वराला मोठा अभिमान आहे ना. कृष्णा धावा म्हणून कृष्ण धावत गेलेला आहे. गेला का तुम्हाला? द्रौपदीने धावा केला, त्याला कृष्णात म्हणले गेले, कृष्ण म्हणले गेले, वासुदेव नंदन म्हणले गेलेले. भीष्मदेव तो त्यांना वसुदेव नंदन, देवकी नंदन म्हणून हाक मारायचे. आपण नमन करत असताना सुद्धा वसुदेव सुतम देव कंस चानूर म्हणतो. देवकी परमाणू, देवकी आणि वसुदेव त्यांच्या उदरी जन्म घेतला त्या प्रभूने. कितीतरी योगानुयोगी पिढ्या त्या माता पित्याची कूस ते धन्य केलेली आहे. नुसतं जन्म घेतला, तिने पालन केलं, पोषण केलं. यशोदेने पालन पोषण केलं. देवकीने तर फक्त जन्म दिला. जन्म एक कसा दिला? जन्म काय झाला काय? देव काय गर्भामध्ये राहिले काय? आणि तो गर्भ कसा आहे? फार अशुद्ध आहे, त्या ठिकाणी अशुद्धता आहे, मलमूत्राच्या ठिकाणी ते. त्या ठिकाणी परमात्मा राहील का? तो नाही, फक्त त्या गर्भाला स्पर्श केलेला आहे. आणि त्या कोठीतला स्पर्श केल्यामुळे ती माता पिता झाली झाली, अवतार धारण केलेला आहे. आम्ही येणार, त्यांनी अगोदर सांगितलं.
आणि आज ज्यावेळेस आले त्यावेळेस कसे आले? चतुर्भुज आले, सुदर्शन चक्रधारी. देवकी घाबरली, देवा असा अवतार तू धारण करशील, अरे मी जिवंत राहील का? तू म्हणाली घाबरू नको, घाबरूच नको. जसं सर्व मान्य व्यवस्था आहे, सृष्टीची व्यवस्था आहे ना, तसाच मी रूपामध्ये गोपाल कृष्ण महाराज जसे आम्ही सगळे होतो तसे ते आले आळत दिला पहिले, होय की नाही? जसं लहान मुलीला जन्म झाल्याबरोबर आळत दिला. सृष्टीचा पूर्ण लोकांमध्ये ही विशेषता आहे. युगानुरूप परमेश्वरकडे किंचित विलक्षणता, ही विलक्षणता असते. नामाचा स्वीकार, नामाचा स्वीकार, नाम घेतलेला आहे. ज्या नामाच्या ईश्वराला अभिमान आहे ते नाम. दत्तात्रय महाराज, दत्त आणि गात्रे सैन्य ऋषी नाव आहे. दत्तात्रय महाराजांचं पूर्वीचं नाव काय? सैन्य ऋषी. सैन्य म्हणजे उत्तुंग आहे, विशाल आहे. ज्याने नाव ठेवलं गर्ग ऋषीने, त्याने ज्यावेळेस कुंडली बनवली त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे सर्वसाधारण नाही. तुम्ही सर्वसाधारण समजतायत का? नाही, सर्वसाधारण नाही, उत्तुंग आहे, विशाल आहे, त्याचा अंत लागत नाही, अनंत आहे. सैन्य ऋषीकडे गेले. तिन्ही देवता त्या ठिकाणी आले परीक्षा घेण्यासाठी मातेची. तिन्ही देवतांचं दान त्यांनी दिलं. आकाशवाणी झाली. दत्त म्हणजे दाता, आत्रेय ऋषींचे पुत्र म्हणून दत्तात्रय या नामाचा अभिमान आहे. माझ्या साधनदाता भगवान श्री चक्रवर्ती स्वामींनी सुद्धा सांगितलंय, सह्याद्री श्री दत्तात्रय. सह्याद्री श्री सैन्य ऋषीने सांगितलंय, सह्याद्री श्री दत्तात्रय. दत्त म्हणजे दाता, देणारा आहे. तो देत असतो, घेत नाही. एक काय तुमच्याकडून, आणि सारी सृष्टी त्याची आहे. तो सामर्थ्यवान चक्रवर्ती, महाचक्रवर्ती आहे. तो काय घेणार आहे तुमच्याकडून? तुम्ही काय देऊ शकता? अरे मर्मा शौचा जीवा, तू ते काय असे मा काय देसी. चक्रवर्ती स्वामींनी फार थोडक्या शब्दामध्ये विस्तीर्ण रूपाने सांगितलंय तुझी अवकात काय, जीवाची अवकातच काय. काही आम्ही काय देऊ शकतो देवाला? स्मरण आम्ही संन्यास घेत असताना काय दिलं आम्ही देवाला? केस, दुसरं काय दिलं होतच काय? तुमच्याजवळ सौंदर्य, आमच्या चेहऱ्यावर त्याचे सौंदर्य होतं, ती सौंदर्य आम्ही काढून तरी असली चरणाची ठेवतो. दुसरं काय? सारी सृष्टी देवाची आहे. आणि काय देऊ शकतो? एक पत्ता भी नाही हलता उसकी रजा के बगैर. माझं नेहमीचं वाक्य आहे, कधी बी ऐका तुम्ही प्रवचनामध्ये हे वाक्य ठेवणारच. एक पत्ता भी नाही हलता उसकी रजा के बगैर, एक पाल सुद्धा हलत नाही. बर्बाद करो या आबाद करो, ये तेरी रजा पर छोड़ दिया, तेरा तुझको सौंप दिया. रोज काय तमाशा करून काय देवा तुला फाटू, काय तुला मागू? तू बर्बाद करने का आबाद करे, तेरी रजा पर छोड़ दिया, तुझ्यावर सोडून दिलं. तेरा तुझको सौंप दिया. मी माझ्या सगळ्यात मी पण अहंकार सगळं काही तुझ्या चरणाशी टाकून दिलं, सोडून दिलं. तेरा तुझको सौंप दिया. रोज काय तमाशा करून रोज उठायचं, देवा मला हे दे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे. तू बी कंटाळून जातो ना रे. रोज एखादा याच्यात मागायला आला, आपण म्हणतो त्याला पाहिजे पण आला बाबा. एखादा शेजारी असतो, त्याला सवय असते, साखर द्या बरं, भजी द्या बरं, दूध द्या बरं. त्याला पाहिजे की मला काय आला बाबा, काय आता नवीन टाकतो पान क्रॉस. रोज देवाजवळ जायचं, काही ना काही मागायचं. अरे तू काही तुमच्या आमच्यासारखं आहे. अरे तू तर अंतर्यामी आहे. तू कोणत्या उद्देशाने निघालेला आहे तो सांगतोय, तुझी अवकाश ओळखतोय. काय मागणार आहेस? आम्ही काय मागतोय? धन दे, पैसा दे, बायको दे, पोरं दे, हेच मागतो. जिना जिवंत वस्तू. ईश्वराला कधी मागितलं का? ईश्वराला मागून पण आणतो. ईश्वराला मागितल्यानंतर काय होतं पहा, देव तू हवा आहे मला. सुधामाने देवाला मागितलं, देवाने सुवर्णाची नगरी दिली, न मागता दिली. द्रौपदीची परीक्षा घ्यायला आले, सहस्त्र ब्राह्मण आले. हो, अत्यंत तामस होते. तिनं हाक मारली देवाला, हाक मारली. देवाने तिची लाज राखली. एक पत्ता खाल्ला, तिची लाज नाही. केसाला धरून ओढल्या गेली. सगळीकडे पाहिलं त्याने. भीष्माकडे पाहिलं, धृतराष्ट्राकडे पाहिलं, कृपाचार्याकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं. सगळे होते तिथं. 5 पांडव पतिनी होते. सगळे खाली मुलगा घालून बसले. कोणीच आलं नाही. कोण आलं? अभयं कृष्ण महिना गेलं. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज आले. अगोदरच बोलत होते मला घेऊन चला, नाही गेले. पांडव नाही गेले त्यावेळेस. सांगेन आता भोगामध्ये येईल सगळं, महाभारत येईल. नाही आलं. कोणीच उठलं नाही, कोणीच काही करू शकलं नाही. अभयं कृष्ण महिना गेलं. ते एक सुताच त्याचं जे आहे ना, त्याचं ऋण जे होतं गोपाळ कृष्ण महाराज, एक सुताच, एक बोरेच होते.
जेवढे संपूर्ण भारतवर्षामध्ये जेवढे वस्त्र असतील, जरी वस्त्र तेवढे वस्त्र त्याला पुरवले. ओढता ओढता दुःशासन घामाघून त्याला मूर्छित होऊन खाली पडला, तरी वस्त्र संपले नाही. द्रौपदीच्या पदराला हात घातलेला, तिची लाज राखणारा प्रभू आहे तो, त्याची लाज काढू शकला नाही तो दुःशासन. ईश्वर आहे तो. आनंद असते देता कमदावराने, किती घेशी तू दूर करावे. देव लागला देवाला पदर नाही घ्यायला म्हणतात. आमची अवस्था अशी असते. देव प्रसन्न झाला, बहुत तुला काय पाहिजे. आम्ही म्हणतो मोडी तुडी आणि की वेवची द्यायचं असेल तर वेवच देवा. देवा पुन्हा घडी घडी यायचं कशाला त्रास, पुन्हा काम उडत. अरे कल्पतरू प्रसन्न झाला, कल्पतरू प्रसन्न झाला तर काय मागावं. देव प्रसन्न झाला तर काय मागावं. देव प्रसन्न झाल्यावर काय मागायचं असतं. धन दे, संपत्ती दे, घर दे, बांधा दे, गाडी दे, हे मागायचं नाही. देव प्रसन्न झाला देवालाच मागावं. एक राजा आहे, राजाने सांगितलं सकाळी ये, ज्याला ते हाती लागेल तरी ते घेऊन जायचं. सगळे आले, सगळे कोणी टेबल नेलं, कोणी ड्रेसिंग टेबल नेलं, कोणी काय लिपस्टिक नेली, कोणी शानाची ती होती मेकअप बॉक्स तो नेला. ज्याला जे पडले त्याने ते नेलं. एक लहान मुलगी होती, ती राजालाच पाहत राहिली. आली सरांग राजालाच धरलं तिनं. ती म्हणे हे काय केलं तू. मी तुला वस्तू घ्यायला सांगितली नगरातील लोकांना. ती म्हणाली मला वस्तू नको. ह्या वस्तू ज्याच्या सगळ्या आहेत ना तोच मला हवा आहे. त्याला राजाला हात लावलं. तसं आम्ही काय मागावं. आम्ही ह्या वस्तू मागाव्यात. अरे हा बाजार आहे, ह्या बाजारामध्ये हे सगळ्या वस्तू भेटतातच. सगळ्या वस्तू भेटतात. तुम्ही बाजारात निघाले ना, तुम्हाला कचोरी भेटेल, ती काय कोणती कचोरी प्रसिद्ध आहे, जिलेबी भेटेल, आलूवडा भेटेल, सगळे भेटतील. तुम्हाला चहा भेटेल, जेवण भेटेल, टीव्ही, शोकेस, सगळं काही भेटेल तुम्हाला. सगळं भेटेल. बाजार आहे, दुनिया म्हणजे बाजार. ह्या बाजारातून आपल्याला काय घ्यायचंय हे माहिती. काही माणसं असतात बाजारात कोणीकडेच पाहत नाही. घोड्याच्या समोर गुबल लावलेली आहे, तो काही पाहत नाही आहे. तो फक्त आपली मंजिल जी आहे, आपला उद्देश जे आहे, आपलं ध्येय जे आहे ते पाहतो. आम्ही आहेत, आम्हाला ईश्वर कळलेला आहे, आम्हाला देव सांगितलं आहे, आमचं प्राप्त आहे, आमचं भाग्य आहे, आमचं दैव आहे. महानव संप्रदायामध्ये जन्माला येणं, त्या घरामध्ये कुळामध्ये जन्माला येणं याच्यासाठी भाग्य लागतं. प्रत्यक्ष ईश्वराचं आम्हाला संधान भेटावं, ईश्वराची आम्हाला जवळीक भेटावी. न मागता मिळाले, मागितलं नाही आम्ही पण मिळालं. मग कोणाची पत्नी माळावी असेल किंवा कोणाचा पती माळावी असेल, आले नाही आधारामध्ये. ईश्वर कळा, धर्म कळा, भगवद्गीता कळे, चक्रधर स्वामी कळले, मोक्ष मार्ग कळला, हे आमचं भाग्य आहे. मग ज्या देवाचं नाव घेतल्याने जर आम्हाला या सगळ्या गोष्टी साध्य होत असतील, ज्या गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो ते न मागता मिळत असेल, तर मग त्या देवाचं नाव घ्यायला काय आहे. मग आमच्या चक्रधर स्वामीने पंचकृष्ण सांगितलेले आहे. दत्तात्रय महाराज दत्त आणि गात्रे दत्तात्रय. चक्रपाणी महाराज, ज्या चक्रपाणी महाराजांनी जनक जनकाईचा, अनंत नायक नेमाईचा, लोकांची माता पिता गोविंद प्रभू बाबाजी चक्रपाणी महाराजांनी, त्यांनी त्यांच्या मुलांचं नाव ठेवलं. त्या नामाचा स्वरूपीवर नामाचा तो अभिमान येत नाही याला. चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलं की जैसे श्री चांगदेव राहू, जैसे श्री गुंडम राहू, त्या नामाचा अभिमान आहे. गुंडो नाव ठेवलं गेलं गोविंद प्रभू बाबांचं. का ठेवलं गेलं. गुंडो नाव ठेवलं गेलं. त्यांच्या आई वडिलांचे पुत्र राहत नव्हते. मग कोणतरी सांगितलं बाबा चांगलं कोणाची तरी दिष्ट लागते, नजर लागते, मग हे नाव नको, असं काहीतरी नाव ठेव. मग आमच्या आता मी अजून प्रचलित आहे ती श्रद्धा असेल, अंधश्रद्धा असेल, ते मान्यवर आहे. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले की काय नाव ठेवू. ते म्हणाले दगड ठेवला. गुंडो नाव ठेवले गेले. त्या नावाचं ईश्वराला अभिमान आहे ना. जैसे श्री गुंडमराव आमच्या गोविंद प्रभू बाबाची चक्रधर स्वामी नाव उच्चारलेलं आहे. या नामाचा अभिमान आहे त्या ईश्वराला. जैसे आमचे श्री चक्रपाणी महाराज, चक्रपाणी नामाचा अभिमान आहे. हे आहे नामाचं पहाट. ज्या नामाचा परमेश्वराने स्वीकार केलेला आहे, स्वरूपी स्वीकार केलेला आहे, ज्या नामाचा ईश्वराला अभिमान आहे, ते नाम, त्या नामाचे 10 ठाय, त्या नामाने ईश्वरापर्यंत आपल्याला पोहोचण्याचे उपाय कसे आहेत ते आपल्याला या प्रकरणामध्ये जाणून घ्यायचे. याला म्हणतात नामाचे 10 ठाय. मूर्ती ज्ञान प्रकरण सांगितले. मूर्ती ज्ञान म्हणजे ज्या साधनदाता परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी आहे, त्याची मूर्ती आम्ही पाहिलेली नाहीये. फक्त आमच्या ज्या पूर्वजांनी पाहिली त्यांनी सांगितलं चक्रधर स्वामी असे आहेत. त्या मूर्तीचं स्मरण आम्ही करतो. ते मूर्ती ज्ञान.
एकीचे गोटे गोटे आणि तुम्हाला नमस्कारणी किंगा हे प्रकरण जे आहे सांगितलेलं वचन जे आहे त्या वचनाचं मूर्त रूप त्याला देण्याकरता प्रसाद सेवा सांगितलेली आहे. ब्रह्म स्वरूपदेव, आनंद स्वरूपदेव, चिंतन स्वरूपदेव, ज्ञान स्वरूपदेव, परमेश्वराच्या सृष्टीमध्ये अवतरण जीव दरा तुमचे संबंध का त्याचे साधन संबंध त्याच्या साधनाचे चारही पक्ष स्थान प्रसाद वास्ती भिक्षुकाती गहनाचे घर परिश्रयाचे ठावणी आसन मस्ती पूजा पहुड चरणचारी उभ्या राहणे येणे जाणे घ्यावे होकारे नमस्कारावे हेची केवी नाना गोसावी भट्ट वासाते म्हटले एकीची या संबंधा गेले तिचे ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्कारणी किंवा मा ईशनी नेमतीनी कैसी कशी तुम्ही सोडली ओटे गोटे नमस्कारणी आहेत. मग ते ओटे गोटे गोटे म्हणजे त्यामध्ये आलेलं आहे वस्त्र आलेले आहे, चर्म आलेले आहे, लोह आलेले आहे, पाषाण आलेले आहे, सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. काय नमस्कारायचंय, कोणतं नाम घ्यायचंय, कसं करायचंय अगदी पूर्वजांनी नियोजित जसं एखादा आराखडा आखलेला असतो. आम्हाला घर बांधायचंय, घर बांधायचं म्हणल्यानंतर आम्ही काय करतो प्लॉटची कागद घेतो इंजिनियरकडे जातो. साहेब आमचा एवढं 2000 स्क्वेअर फीटचा आहे 1500 आहे आम्हाला घर बांधायचं. इंजिनियर विचारतो तुझं बजेट किती आहे. आपण दबाड माणसं आपलं जास्त असलं तर कमी सांगतो. इंजिनियर म्हणतो एवढ्याच बसणार नाही थोडे पैसे जास्त शिल्लक लागतील. बरं पाहू तर घरी तुम्ही काढत घरी तो काढायचे 2% पैसे घेईल पण तो आराखडा आखून देत असतो. ह्या ठिकाणी हे काम की खांब असावं एक कॉलम हे त्या ठिकाणी पाहिजे, जिना तुमचं ह्या ठिकाणी पाहिजे, बाथरूम तुमचं ह्या ठिकाणी पाहिजे, डायनिंग हॉल ह्या ठिकाणी पाहिजे, तुमचं बेडरूम ह्या ठिकाणी पाहिजे. तशी आखणी केल्या जाते सगळ्या गोष्टीची. आमच्या पूर्वजांनी आम्हाला माहिती ते ओळखून गेले होते आपली येणारी पिढी कशी राहणार आहे व त्यांनी सगळी आखणी करून ठेवलेली सगळ्या गोष्टीची. पंथीय कार्यक्रम आपला सगळं चकोरीबद्ध आहे, नियोजनबद्ध आहे. त्या नियोजनाच्या चकोरी पद्धतीतून आपण चालायचं. चकोरी हुकली गेला रोडवर लिहिलेलं असतं काय लिहिलेलं माहिती, नजर हटी दुर्घटना घडली. देवानं सांगितलेलं आहे, आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. जे देवाने सांगितलं आमच्या पूर्वजांनी जे संविधानामध्ये होते त्यांनी ते लिहून ठेवलेले टिपण काढून ठेवलेले. असं करा असं होईल सगळं सांगितलेलं स्पष्ट रूप आहे. आम्ही चुकतो, आम्ही इकडं तिकडं पाहतो. तिथं अजून मी लिहिलेलं असतं रास्ते से चलते समय सौंदर्य दर्शन ना करे वरना ईश्वर के दर्शन को जा सकते हैं. सौंदर्य दर्शन के चक्कर में ना वरना ईश्वर के दर्शन को जा सकते. तसं आयुष्यामध्ये जे सांगितलेलं आहे ना चकोरीबद्ध सांगितलेलं महानवा संप्रदायाचा अभ्यास असो अन्य असो साधुसंत असो एका चकोरीमध्ये आहे. चकोरीमध्ये जर चालला देव सहज सुलभ आहे. हे सृष्टीमध्ये देव सुलभ देव दुर्लभ की देवाचे आपलीला तो दुर्लभ. देव दुर्लभ आहे का, देव दुर्लभ नाही, देव सुलभ आहे. देवाला आठवणारा जो दुर्लभ आहे तो सुलभ होत नाहीये ना, तो चुकतोय. आपल्याला चुकायचं नाहीये. मग चुकायचं नाही तर कसं चुकायचं नाही, चकोरीप्रमाणे चालायचं. चकोरी कशी आहे आमच्या पूर्वजांनी सांगितलंय, हे कसं सांगितलं. बांधणी केल्या गेली ज्यावेळेस त्यावेळी बांधणीमध्ये सांगितलं नामाचे दाट आहे. अरे नाम घे देवाचं, नावाचं देवाचं नाव घेशील तर नामाचा अभिमान आहे देवाला. नामामुळे काय काय होतं, नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण हे सगळं होतं त्याच्यामध्ये. नाम घे. स्वामी उत्तरापंथी प्रयाण केल्यानंतर कशी भयान आणि बेसूर परिस्थिती झाली होती तुम्ही पहा. आठवा तरी एखादं असं घर असतं आणि त्या घरामध्ये अगदी सापडले सुजला सुफलांत असते, सगळ्या गोष्टीची बाहुल्यता असते, विपुलता असते. आणि अशा घरामध्ये अशा घराचा करता पुरुष निघून जाते. आपल्या घरामध्ये एखाद्या नवरा जर निघून गेला 2, 4, 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष सोबत राहणार आपल्याला वर्ष 2 वर्ष ते घर खायला उठते. मग जगत प्रभू परमात्मा ज्या भक्तांच्या सन्निधानामध्ये राहिला त्यांना सोडून 8.5 वर्षामध्ये जर तो निघून जाते उत्तर पंथाला, आचार्यांची अवस्था कशी झाली असेल. जे निश्चिततेने ईश्वराला शरणागत आलेले आहेत, समर्पित झालेले आहेत, त्या आचार्याची अवस्था कशी असेल. जशी अवस्था प्रगटली प्रगती प्रगटलाच पाहिजे.
दुसऱ्यांना का बघितली नाही? कारण समर्पणता होती त्या ठिकाणी. सर्वसंग देवाला सोडू शकले नाहीये. स्वामींनी ज्यावेळेस 6 महिन्याचं दुरांतर दिलं, संधान दिलं ना, अहो आचार्यांचे ते चरित्र वाचा तुम्ही. ते वाचल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात. आपल्या वाचताना अश्रू येते. कशी अवस्था झाली आचार्याची. अहो कानावर दिवस मोजत होते. दिवस ते मोजून आहे. मृत्यू कधी येईल ज्या ईश्वराला सोडून मी जगतोय, जे एक क्षण मला मृत्यू एक युगासारखं जातोय. आम्ही नुसतं म्हणतोय एक क्षण मला जात असे युगाप्रमाणे. आता तुम्हाला तुम्ही कोण रोखशील मला आता. आम्ही नुसतं म्हणतोय, पण त्यांनी ती अनुभवलेली आहे. ज्यावेळी सुद्धापूरला पाठवल्या गेले विनाकारण काही कारण नसताना, काहीच कारण नव्हतं. आचार्यांना कळलंच नाही काय कारण आहे. मला स्वामी संविधान देता येतं, कळलंच नाही. बोलवल्याशिवाय यायचं नाही, जा इथून. अरे जाऊ कुठं? घर सोडला, प्रपंच सोडला तुमच्या भरोश्यावर, आणि तुमच्या भरोश्यावर सगळं सोडल्यानंतर तुम्ही मला घरात येऊ नको. जाऊ कुठं? आम्ही 10 दिवस आम्हाला योग्य वाटत नाही. घर आम्हाला पुन्हा घेणार नाही. कारण संन्यासाचं अंगात वस्त्र घेतले आम्ही. संन्यास घेतला, नवे कपडे वस्त्र धारण केलेला. रस्त्यांच्या इकडे शोधतो नाही. त्याचं ठिकाण आश्रम आहे, मठ आहे, त्या ठिकाणी राहतो. मी आवडतात. आम्ही हॉटेलमध्ये शोधतो का? थिएटरमध्ये शोधतो का? थिएटरमध्ये तुम्हाला आम्ही दिसलं तुम्ही बाबा दंडवत बरे का? बरे चांगला पिक्चर आहे, पाहतो आम्ही पाहतो. शोभत नाही. जिथली वस्तू तिथेच आली आहे. हो, आचार्यांनी ज्यावेळेस संसार सोडला आहे, स्वामींकडे आले राहण्यामध्ये, आणि स्वामी म्हणतात जायतून निघून कुठं जाऊ. त्यावेळेस त्यांनी निवडले की गोविंद प्रभू बाबा आहे त्यांच्या ठिकाणी जाय, तिथं जाय. तो रोज जो होता सुरुवातीचा तो थोडा कमी झाला. गोविंद प्रभू बाबांचं नाव घेतलं, रोज कमी झाला. तिथलं असंविधान दिलं त्यांना 6 महिने. यावेळेस वापस यायचं, मी बोलवल्याशिवाय यायचं नाहीये. निरोप पाठवलं जात आहे. खाण्यापिणं सोडून दिलं. त्यांना म्हटलं 8 दिवस जातील, 15 दिवस जातील, लगेच बोलवतील. माझ्या वाचून कसं होणार स्वामींचं का? कारण सगळं कार्य मी स्वामींचं मी करतोय ना. सकाळी उठल्यापासून आता उमरा उशीस 1 करोड निघते ती. उमरात उशीस 1 करोड जायचे ना आचार्य. कधी सोडलंच नाही स्वामीला. फक्त रिक्षेला गेले किंवा सेवादास चरित्र गेले तेवढेच. बाकी कधी स्वामीला विसरलेच नाही. आणि 6 महिने ज्यावेळेस दुरांतर दिल्या गेलं त्यावेळेस कशी अवस्था झाली असेल? कशी झाली काय? चाटे सांगतात बाबा आजची चिचिने आणि आजची पाहणे आणि आजची बोलणे. आज दिसतोय तो, उद्या दिसेल की नाही सांगता येत नाही. उद्या जगेल की नाही सांगता येत नाही. आज श्वास आत जाते बाहेर निघते की नाही अशी अवस्था त्यांची झालेली आहे. फक्त संविधान दिलं. आणि आता तुम्हाला नव्या संबंध म्हणून स्वामी जर उत्तरापंथी जात आहेत, आता यायचं नाही आमच्या मार्ग. दशावस्थाने प्रगट नव्हतं, काय प्रगट नव्हतं? तीच अवस्था झालेली आहे. कशी तरी महादयीचा पुढे पाठीमागे जाते. गोविंद प्रभू बाबांना विचारते कुठे आहे तो ज्याने मी निरवलेला आहे, मला निरवलेला आहे, पण मार्गाला निरवलेला आहे. तो आचार्य कुठे आहे जो सोपवलेला आहे, ज्याला आमचा परमार्ग साधे सोपवलेला आहे. आम्ही तर सगळे देवाचे स्वाधीन आहोत ना. आता तुम्हाला गोविंद जाती का? गोविंद प्रभू बाबा आहेत, परंतु आता तुम्ही असे तुम्ही सांगितलं तर बोलत नाही, अनुकाराने दाखवता, कृतीतून दाखवता. आम्हाला काही संदेह पडले किंवा आम्हाला सांगितलं म्हातारी तुम्हा निरोविली का? आता गवलेला ते वंचिजीला तुम्ही ते पुरीकर नागदेवला म्हणजे आता ही निरवलेली आहे ना. मग कुठे येतो? कुठे आमचा आचार्य? यावेळेस महादेवचा विचार स्वामी सांगता जाय मी भानकडी जाय. गेली आचार्याचे 10 वर्ष झालेले आहेत. सगळं वारून चढलेलं आहे. श्री चक्रधर म्हणताय. शेवटची म्हणणं आता शब्दही निघत नाहीये, अस्पष्ट करताय. महादेव त्या क्षणामध्ये पोहोचते. गुरुवान गुरुजी असतात, गुरु त्यांना विचारते, गुरुंदने मुठी घेते, तोंडामध्ये ते दूध पिळते, पाटपुळी घेते आणि गोविंद प्रभू बाबांच्या संतानामध्ये आणते आणि धडकन टाकते स्वामींच्या श्रीचरणावर. गोविंद प्रभू बाबांच्या हा आणलाय म्हणाले. आता हा आहे आमच्या सर्वांचा दोषी. आम्हाला सोडून चालला होता, आम्हाला याला निरवलेलं आहे, याला तुम्हाला निरवलेलं आहे. हा असा धोट आम्हाला सोडून चाललाय. आम्ही कसं करायचं देवा? जागे होतात. श्री चक्र द्या बहीण समजवते, अरे उठ. आणि मी नेहमी सांगत होतो, नेहमी चाणक्याने सुद्धा सांगेल, स्त्री म्हणजे माणसापेक्षा
आहारात दुप्पट, धाडस 4 पट, नाच 6 पट, विषय वाचना 8 पट आहे ना. तिप्पाड आहे. माणूस ज्यावेळेस सगळ्या समाजामध्ये देणं घेणं होत जातो, घाबरून पळून घरामध्ये लपून बसतो. गेल्या वर्षी मी सांगितलेलं वाक्य मला चांगला आठवतं. 1च वर्ष झाले का घरामध्ये लपून बसतो ना, पहिल्यांदा खाली जाऊन कोणी हात मारायला दरवाजावर आलं तर खाली लपून जाऊन बसतो. बाई म्हणते घाबरून बाहेर ये, तुला कोण हात मेला हात लावतो मी पाहतो. कमरेला पदर पोचते बाहेर येते. काय रे कोण येत ये समोर, लाव बरं माझ्या नवऱ्याला हात, तुला दाखवते. तुला समोरच्या माणसाची मजा नाही कोणाची. ही बाई पुढे आल्यावर कसं माणूस घाबरतो. धाडस आहे त्याच्या ठिकाणी. माणसापेक्षा 6 पट जास्त धाडशीची आहे. महादेशा तर 5 पुणे आचार्याला घेऊन येते. आचार्य काय साधे होते काय, माझ्यासारखे काय 4 फुटाचे होते. अरे दिपाड उंची पुरे हो, मोकळी वेडी सोडलेली आहे. हातामध्ये नंगी तलवार आहे. माझ्या परिसरातलेच आचार्य होते ना. रामसगाव जालना जिल्हा आहे. आसपासचा परिसर जो आहे ना सगळ्या नावाने दणदणाणून जायचा. लहान मुलगा रडायचं तर आई म्हणायची चूप. अरे नावदेवाला तर रडणारा रामपुरतात गप्प बसून जायचा. त्या काळामध्ये इतका धरारा इतका धाक होता त्यांचा. एक टोळी होती त्यांची, गंपू होता 50 लोकांचं. आचार्य चालायचे म्हणजे एखाद्या राजा महाराजासारखे चालायचे. हो, वैभवातले होते ते. समोर नंगे तलवार घेऊन चालायचे. तर त्यांच्या मागे त्यांचे शागिर्द जे आहेत ते मागे राहायचे सगळे. आचार्य पुढे चालायचे. इतका दबदबा रुबाब आहे त्यांचा. आणि ते स्वामींच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर सगळे तलवारी सगळं काही सोडून देतात. अनन्य रीतीने स्वामीला शरण येतात आलेले आचार्य. आणि ज्यावेळी स्वामी उत्तरापंथी जातात त्यावेळेस त्यांची दैनीय अवस्था पहा. कसे कभी धूप तो कभी छाव, सुख दुख दोनों रहते हैं इसमें, जीवन है वो गाँव, कभी सुख कभी धूप तो कभी छाव. स्वामींच्या जवळचा तो का आचार्य कसा आहे. एक छोटीशी वेळ होता. स्वामींच्या सन्निधानामध्ये आचार्य आहे. संन्यास घेतला. स्वामींच्या सन्निधानामध्ये जायचं म्हणजे आता कसं होतं, भिक्षा मागायची. तो का आता सारखा म्हणजे आता सारख्या सगळ्या गोष्टीची बाहुल्यता होती असं मला. आता हे 16व्या शतकामध्ये क्रांती झाली, औद्योगिक क्रांती. त्याच्यानंतर हे सगळं मशिनरी वगैरे आली. त्याच्यानंतर हे वस्त्राचं बाहुल्य किंवा हरित क्रांती आमची झालेली आहे. हरित क्रांती यांनी पाहिलेली आहे. यशवंतराव चव्हाणांचे काळ, वसंतराव नाईकांच्या काळात झालेली हरित क्रांती. त्याच्यानंतर पदार्थाची बाहुल्यता आली. त्याच्या अगोदर तर सगळं म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये ज्वारीच राहायची. 12 महिने ज्वारी खावी लागायची. फक्त सणासुदीच्या टायमाला एका दिवशी एक चपाती व्हायची, गहू भेटायचे. आणि ती गहू बी फक्त एक चपाती वाटून यायची, नाही तर ज्वारीची भाकरी खायला लागायची. असे एवढ्या भाज्या, एवढे सगळे बादशाह मसाला, येवण मसाला, चाट मसाला, पाट मसाला काही सरळ सरळ आपल्या घरच्या करून आणायच्या. राहिल्या सुकल्या तर लाल पुढा राहायचा. त्या मिरच्या खासायच्या, ठेचायच्या त्या वरवंट्यावर. त्यात आपलं खडे मीठ राहायचं. बारीक मीठ बी नव्हतं. आता टाटा का शुद्ध टाटा का नमक तसलं काही प्रकार नव्हतं. खडे मीठ होतं. ते खडे मीठ टाकलं जायचं. ती चटणी, ते त्याच्यात डोकं उभ्या ती भाकरी खायची आणि चालायची. असा तो काळ त्या काळात. आता म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचा काळ होता. आता सगळ्या गोष्टीची मुबलकता झाली. आता हा स्वामींचा काळ म्हणजे 800 वर्षापूर्वीचा काळ. स्वामी उत्तरापंथी जाऊन 804 वर्ष झाली. त्यांच्या अगोदर 4 वर्ष म्हणजे 810 वर्षापूर्वीचा कालावधी कसा असेल. जर 50 वर्षामध्ये अशी अवस्था, कपडे तरी होते का हो? नाही. गोनपटाचे कपडे शिवले जायचे. कराटे असतात पोते वगैरे, त्याचे कपडे असायचे आणि त्या कपड्यावर लोक राहायचे. बाबा तुम्ही त्या काळात मी नव्हतो, परंतु वाचले नाही. मी अनुभवू शकतो ना. ते गोनपटाचे कपडे कसे असतील, कसे झाडे भरडे असतील. आणि आपल्याला थोडी तल्लम वस्त्र घालून सुद्धा आपल्याला एसी लावून गरमी. आजकाल गरमी हो. त्या काळामध्ये कसे तरी लोक असे आरसेचे पंखे, कशाचे पंखे होते हो? पंखे आत्ता आले. लाईट तरी आत्ता आली. 50-60 वर्षापूर्वी लाईट तरी कुठं होती? काहीच नव्हतं. त्यावेळेस ते
18-17 त्या काळामध्ये ज्यावेळेस रेल्वेचा शोध लागला त्यावेळी तरी कुठं लाईट होत्या, कंदील लावायचे त्या रेल्वेच्या पुढं, किंवा त्या गाड्यांना अजून त्या कंदील लावायची त्या जागा होत्या, त्या कंदील लावून पुढं चालायला आहे की नाही. हा पंत्या होत्या त्याप्रमाणे चालायचे लोक. आता तो काळ 810 वर्षापूर्वीचा काळ कसा असतो, कशाचे पदार्थ कशाचे काय काहीच नाही. 70 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वी भारताची आबादी किती होती, 40 कोटी. आज किती 70 वर्षात 145 कोटी. 100 पटीनं वाढले लोक. जेवढी बाहुल्यता वाढली पदार्थाची तेवढी बाहुल्यता माणसाची वाढली. त्या काळामध्ये होते किती, डिवायडेशनच्या काळामध्ये किती होते, 40 कोटी. त्यात ही किती होते, 2.5 कोटी, 5 कोटी, 4 कोटी एवढे असते. बाकीचे 35 कोटी होते. हा कालावधी. त्या काळामध्ये स्वामींच्या काळामध्ये स्वामींनी सर्व काही सोडायला नव्हतं, काहीच नाही. कपडे घालायला नसायचे. स्वामींसाठी वस्त्र घेतलेलं किंवा दादोसांसाठी घेतलेलं किंवा स्वतःसाठी वस्त्र तयार करायचं म्हणल्यावर बीडचं चरित्र आहे. आपण नेहमी आठवतो त्यावेळेस स्वामींनी पोहता बीडचा साजरा केला. पण ज्यावेळेस आचार्यांची भेट झाली दादोसासोबत सिन्नरला, आणि दुसऱ्यांदा भेट व्हायची म्हणजे आता पर्व काळ आलेला आहे, नारळी कोरडेलीचा. स्वामींना वस्त्र द्यायची आहे, इच्छा आहे आचार्यांच्या मनात, पण स्वामी कुठे माहित नाही आहे. पण साडेगावला एक वस्त्र विणणार आहे, त्याला सांगितलं जातं 2 वस्त्र विण, एक उच्च कोटीचं विण आणि एक जरा मीडियम चांगलं जे वस्त्र आहे मी दादोसांना देईन, आणि मध्यम जे आहे ते मी पांघरेन. सांगितलं जायचं 15 दिवस अगोदर. असं जसं आता आम्हाला शर्ट शिवायचं म्हणलं तर 8 दिवस 10 दिवस अगोदर टेलरला द्यावं लागतं, 15 दिवस अगोदर द्यावं लावावं लागतं. मग तो विणतो त्या मागावर, ते विणल्यानंतर मग ते वस्त्र दिलं जातं. असा तो काळ. त्या काळामध्ये वस्त्रही भेटत नव्हतं. वस्त्र भेटलं तर चांगलं वस्त्र. अशा आता काळाच्या ओघात बोलता बोलता तुम्हाला येईल 16 दामाचं वस्त्र आहे किंवा आचार्य दिलेलं वस्त्र आहे. एक एक निळा तुमच्या समोर येतील. आता पानं उधळत जात नाही. आज तर सुरुवात. अभी तो ये झाकी है, पिक्चर अभी आगे है. आज तर सुरुवात काय आहे. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस स्वामींना वस्त्र अर्पण करायचंय अगोदर तयारी केल्या जायची. आणि अशा काळामध्ये आचार्य ज्यावेळेस स्वामीच्या संधानामध्ये येत आहे, काही नसताना स्वामी सोडायला सांगताय. नव्हतंच काही, होतं काय, काहीच नाही. सोडलं, सोड. खाणं सोड, पिणं सोड, वस्त्र सोड, घर सोड, प्रपंच सोड, बायको सोड, शेत सोड, सगळं सोड, सगळं सोड. आचार्य एक ठिकाणी म्हणतो, काय देवा कसलं काम तुमचं, सगळं सोड, सगळं सोड, सगळं सोड. अरे हे मुनी आले आपल्याला वाईट करायला. मी तलवार हिसकली, ढाल हिसकली, त्याच्या मागे लागलो तरी तुम्ही म्हणता हे बी सोड. अरे महात्मा नवशी मला बोलायला लागले. अहो तो मारायला आला आपल्याला. तर वाईट केलं असतं ना तुम्हाला देवा. तुम्हाला असं काय करताय देवा. वैतागून बोललेलं आहे ते वाक्य, वैतागून सांगत नाहीये. सोड सोड साठी महात्मा नवशी म्हणून टाकायला लावतात. आम्ही एवढंच सांगतो की अहिंसावादी आम्ही आहोत. आहे ना, पण आपल्याला जर कोणी करत असेल, त्रास देत असेल तर मग. अरे गांधीजींनी सांगितले कोणी जर ह्या कबडात मारली तर दुसरं गाव पुढं करा, आणि दुसऱ्या गावात जर मारली तर मग नाही सांगितलं त्यांनी. अरे त्यांनी हात उचलायच्या अगोदर तुझ्या थोबडीत मारा ना. त्यांना हे सांगायचं होतं. ज्यावेळी डिवायडेशन झालं ना, ट्रेनची ट्रेन भरून तिकडून यायला लागले पाकिस्तानातून. लोक आले, गांधी बाबा काय चाललंय पहा. तुम्हाला काय चाललंय, ट्रेन भरून यायला लागली, सगळी कत्तल सुरू आहे. हिंसा करना पाप, अहिंसावादी. अन्याय करना पाप. पुढे सांगताना हळू सांगू गेले, अन्याय सहन करना महापाप. आई वडील सांगतात बाबा माझी पोरगी काय मध्ये सांगायचं. आदृश्य रूपाने सांगितलं त्या शेंगावाडी गाय माझी गाय सांभाळून मी सांभाळली. आता तू सांग. नवरा बायको भांडण केलं कोर्टात. ती म्हणे आम्हाला तलाक पाहिजे. वकिलांनी विचारलं का पाहिजे. ती म्हणे 12 महिने झाली मला बायको बोललीच नाही. जज म्हणला विचार करून काय मागतो, याच्यासारखं गोल्डन चान्स न बोलणारी बायको तुला भेटली. आपण काय पाहिजे, भाग्यवान आहे बाळा. हे चूक
करू नको, त्याला घ्यायचं. भाग्यवान आहेस तो का असावायचा यार, तू सीखेगी हो, तू शिकायत भी हो, तो मजा जीने का. और भी ऐकता का नाही का गाणी में, ऐकत जाओ. तुम रोटी रहो मैं बनाता रहो, इन अदाओं पे और क्या आता है. कुछ सीखने भी हो, कुछ सीखने भी हो, कुछ शिकायत भी हो, तो मजा जीने का और भी आता है. नुसतं प्रवचन म्हणून कसं मजा असं हसत गेलो मस्त आहे का. हे जग पुन्हा थोडक्यात भेटलेला जन्म आहे. हसून ठेवून राहा, जेवढं होईल तेवढं धर्म करा. धर्म म्हणजे काय, कोणी कोणाचं मन दुखून, कोणी कोणाचा अंतःकरण दुखून, चांगलं राहा. मी आशीर्वाद देत असताना हेच आशीर्वाद देतो, स्वस्थ राहो, व्यस्त राहो, मस्त. स्वस्थ राहा, व्यस्त राहा, मस्त. तब्येतीला जपा, स्वतःचं मन बुद्धी ईश्वराच्या चरणावर ठेवा, स्वतःला व्यस्त ठेवा, मस्त. जीवनाचा आनंद घ्या. एक जिंदगी ना मिळेगी दोबारा. काय कोणती हे जिंदगी ना मिळेगी दोबारा. अरे आनंद घ्या, आनंदाने मस्त राहा. कुठं गेलं ना की असे जहां से हम गुजरेंगे ना वहां से हलचल पैदा करो. अरे कोणतरी गेलो, एखादा सेंट मारलेला माणूस जवळून गेला की कसं वाटतं, तसं आपण जर जवळून गेलो ना कोणाच्या तरी असं काय मस्त माणूस आहे, छान माणूस, सहवास हवासा वाटला. नको सांग, जिंदगी ऐसी धर्म काय घडा. तुम्ही कशासाठी घडा, अप्राप्ती भावावी. कशाची, देवाची प्राप्ती भावावी. पोरगी सोडून गेली, पोरग विचारत नाही, बायको विचारत नाही, याची अप्राप्ती भावून काय होणार. हे सगळ्या नाशिवत असते. देवाची अप्राप्ती भावावी. देव तू मला भेटला नाहीस, मी असा अभागी आहे, मी असा दैवहीन आहे की तू मला भेटला नाहीस. तू जर भेटला असता तर माझा उद्धार झाला असता. जी तैत जर अनुसरता तर हे सृष्टीमध्ये ना उरता, साधने करून साध्यात ते पावता तुझे स्वरूपी. याची अप्राप्ती ही अप्राप्ती करावी. ही काय सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी रांगडगडीची न्याय सगळ्या भेटणार आहे तुम्हाला. या सगळं भेटतं, काय नाही भेटत. आजपासून 15-20 वर्षापूर्वी माझं नाव घेतले लोक असं करा, या गोड होता. दमदार ऐकलं ते खोटं, पाहिलं ते खोटं. दम धरील तेच मोठं, जो दम धरील तोच मोठा. आता बाई नवीन लग्न होऊन घरी आहे, नरम त्रास देते, सासू बोलते, नवरा नीट बोलत नाही, तरी बिचारी दम धरून त्या घरामध्ये राहते. वर्ष 2 वर्षानंतर मुलगा होतो, तरी त्रास कमी होत नाही. मुलगा मोठा होतो, मग नवरदेव म्हातारा व्हायला लागतो, सासू जायला लागते, सासरा निघून गेलेला असतो, नंदेचं लग्न झालेलं असतं, दम धरून राहते. जसं जसा मुलगा मोठा होतो तसं तसा त्याचा अधिकार वाढत जातो. एक दिवस घराची मालकी होऊन जाते. सास भी कभी बहू थी, लेकिन एक दिन बहू भी सास बनने ही वाली. दम धरावं लागतं. हे ते घर चांगलं नाही असं सोडून जमत काय नाही. अरे गळ्यामध्ये माळ पडली, अर्ध्या प्रॉपर्टीची मालकी झाली तू. आता झालं ना अर्धा, थोडा धर ना, थोडा दम धर. एकदम कसं भेटत, एकदम ताट आले की एकदम खातो काय आपण जमत आम्हाला. एक दिवस सगळंच तुझं होणार. दम धर, शांती ठेव. एका बाई माणसाकडून काय अपेक्षा करते, काही गिफ्ट द्यावे, गिफ्ट मागितलं तर खूप त्याचं मोठं सगळ्यात गिफ्ट जर असेल तर मला गजरा घेऊन घ्यावा. त्याच्यापेक्षा मला काय काहीच नाही. माझं घर सगळं व्यवस्थित असावं, नवरा चांगला असावा, सासू माझी आईसारखी असावी, सासरा माझा वडिलासारखा असावा, लहान दीर माझ्या लहान मुलासारखा असावं, भावासारखा असावं, ही त्याची अपेक्षा आहे. आता ते खिशातून पैसे काढून निघाले ते असतील एक खूप, पण तसं नसतं काही. तसं बाई अपेक्षा काय करते, एक फुलाची अपेक्षा करते गजराची, नाही तर ती म्हणते बाबा मला, मी माणूस आहे, मला माणूस म्हणून माणसासारखं समज, मला सन्मान देते. सन्मानाची अपेक्षा आपल्याकडून करत असते. आपण सन्मानित त्यांना देऊ शकत नाही, हे आपलं किती वंचकत्व आहे. आणि आपण जर असं म्हणतात की धर्मशास्त्रामध्ये, आता हे सोबतीचं शास्त्र आहे, असं वंचकत्व जर काही केलं तर पुढचा जन्म बाई
व्हायचं भेटत असतो. आपण जर आता ह्या जन्मामध्ये त्यांना जर आपण सन्मान दिला नाही तर पुढचा जन्म आपल्याला जर बाईचा भेटला तर ती नवरा म्हणून येणार आहे. त्यांना सन्मान द्या, सगळं सांभाळते. आपलं फक्त आपण काय आहे, आपण फक्त धनार्जन करतो आणि प्रजनन करतो, एवढ्याच आपलं काम आहे. बाकी सगळं घर कोणाला काय कसं किती द्यावं काय करावं हे सगळ्या मावल्याच्या हातामध्ये. ऑलरेडी सत्ता बदलली येणारे येऊ नाही दिली लोक. समोरचं उदाहरण आहे 15 दिवसापूर्वी काही करू शकतात. स्वामींचा काळ तो आहे, त्या काळामध्ये काहीच भेटत नाही आहे आणि अशा काळामध्ये आचार्यांच्या मनामध्ये एक दिवस येते, खूप दिवस झाले भिक्षेचं अन्न खातो, विटकं चिटकं अन्न येते. विटकं चिटकं म्हणजे विटले बुरा लागलेला पानी भात खाऊन खाऊन कंटाळो. एक दिन हमारा भी ऐसा था जब हम रास्ते से चलते थे तो लोग डरकर भागते थे. जे पाहिजे ते हिसकून खाता येत होतो, मागून दिलं तर ठीक, नाही तर हिसकून घेतलेलं आहे. हो, पूर्वाश्रमीचं त्यांचं असं जीवन त्यांचं. या ठिकाणी आल्यानंतर सर्वसंग परित्याग देवाच्या भिकेची जोडी हातामध्ये दिली. भिक्षा म्हणजे काय? भिक्षा म्हणजे काय? भिक्षा म्हणजे भीक. भिकेची जोडी हातामध्ये आमच्या. काय येते झोळीमध्ये? काय येते? कोणी काही पदार्थ दिले? कोणीच नाही दिले. आले तरी पैशाने काढून घेतले बाबासाठी. राहिलं काय? विटकत तिटकत राहिलं. एक दिवस सकाळी सकाळी स्वामींच्या शिल्लक असं नाही, बाईसा स्वामीसाठी उपहार तयार करते. बाई थोडस धान्य वगैरे आलेले आहे, डाळ वगैरे आहे, स्वामींसाठी आज पुरणपोळी तयार करूया. बाईसाने भेद केला. बाईसा वयस्कर बाई स्वामींना अगदी मुलासारखं जतन करायची. लहान मुलांचं जसं जतन करतात ना तसं स्वामींचं जतन करायचं. स्वामी निद्रा करायची तर स्वामीच्या वाहना जे आहे श्री चरणीच्या उभारणं ते आपल्या उशिराने जपायची. स्वामी खाकरायचे सकाळी उठताना तर पैसा खाकऱ्या बरोबर उठवून बी नाही, बसायची ती जागेवर. लगेच पालवसरी साखर ती लगेच पधारण स्वामींचं श्री उभारणं आहे ती साफ करायची, स्वामींच्या श्री चरणातून घालायची. किती प्रेम आहे पैशाचं. कोणालाही देव प्रेमदान देईन असं होतं का? त्याला प्रेम दाखवावं लागतं, द्यावं लागतंय. वैष्णवताई कोणाला इतकं प्रेम करेल काय? तुम्ही प्रेम देता तिला म्हणून ती प्रेम करते. सहज सोपं नाही आहे ना हे. दुनिया की ही एक रीत आहे. गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. घ्या होतो घ्या होतो. तुम्ही जर घ्यायचीच अपेक्षा करता तर देणार एकदा देईल, दोनदा देईल, तिसऱ्यांदा मी जाऊ बाईसांचं इतकं प्रेम स्वामीवर होतं, की श्रद्धा होती. स्वामींसाठी आज पुरणपोळी तयार करावी म्हणून बाईसा सकाळी सकाळी तयारी करते. स्वामी करतो उपहार. स्वामींचं उपहार तरी काय हो? काय स्वामींचं उपहार? तुमच्या आमच्यासारखं काय जीवन होतं काय? स्वामींची श्रीमंत सुकुमार आरोगणा. श्रीमंत सुकुमार आरोगणा. पोरी तरी 1.5, मांडा तरी अर्धा, हे काय चपाती तरी चतकूर, एवढंच 2 घासाचं. तृप्त काम परमेश्वर तो काहीशी नाही तो श्वास ब्रह्मविद्येत बक्षाल आहे. सगळ्या गोष्टींनी तृप्त आहे तो. ही भांडण कशाला केली? तर स्वरूपातून काढायचं, आपल्या स्वरूपात नाही तर प्रेमदान द्यायचंच होतं देवाला. तुला कळू दे, तुला कळू दे ईश्वर काय, सुख काय, दुःख काय, देवता फळ काय, सगळं कळल्यानंतर तुला कळत. एक वस्तू अशी आहे जी आपल्याला आतापर्यंत भेटली नाही, ती नाशवंत आहे, तो परमात्मा आहे. म्हणून ही सगळ्या सृष्टीचं भांडण करावी लागेल. तर सहज ईश्वराला देता आला असं फक्त काम आहे तो सगळ्या गोष्टींनी. त्याला मागायची घ्यायची द्यायची गरजच नाहीये. पण तरी परमात्मा आसुसलेले जीवानी माझं मी दिलेलं आहे, मला अर्पण करू शकतो की नाही हे पाहतात ते. देव काय घेणार आहे? देवाला कोणी काय दिलं आणि आपण काय देऊ शकतो? आपल्याकडे हेच काय नाही. त्याच्याकडे एक आमच्याकडचं कीर्तनकार सांगितलं असतं, तो आमच्या एक लग्नाची एक मांडव पडत होती, ती दाखवायची. आमटी वाट पाचवा, आमटी वाट पाचवा, 2च अंगठ्या आमच्याकडे. काय आमच्याकडे? त्या श्रीकृष्ण महाराजांची द्वारका त्यांनी वसवलेली ती सुवर्णाची आहे. सोन्याच्या आसनावर बसायचा तो.
आम्ही शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1.5 मन आसूनची सोन्यात बोलतो सांगतो मी इतिहास. अरे गोपाळकृष्ण महाराजांची नगरी सोन्याची रे, नगरी सोन्याची आहे. एक बाई होती, भाजीपाला विकायचा, कष्ट करायचे, नवरा खूप जीव लावायचा. एक दिवस नवऱ्याने तिला विचारलं, आपल्या बायकोला प्रेमाचा उमाळा आला म्हणून तिला नथ दिली ना. मग ती नथ बनवल्यानंतर अशी त्या बाईला लई कौतुक, आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी नथ केली. मग नथ घातली, बाजारामध्ये भाजी विक्री करायला बसली. बसल्यानंतर मग कोणी भाजी घ्यायला आला, मावशी आलू काय किलोय? 60 रुपये. 60 रुपये. नथ मला विचारा ना कोणी, म्हणून ती नथ दाखवत होती ना. आलू काय भाव आहे? 60 रुपये. कांदा काय भाव आहे? 80 रुपये. जेवढे एक संत आले तेव्हा काय ही भाजी आहे, मलाही दिसते भाजी आहे, तुला काय सांगायचं मी विचारून घेतो, तुला काय विचारायचं मी विचारतो. ती न तुझ्या नवऱ्याने बनवली मला कळले. अरे बाई, ज्या नथ नवऱ्यानं दिली एवढीशी ग्राम 2 ग्राम 5 ग्रामची असेल, तिचं तू एवढं कौतुक करतोय. अरे ज्या देवानं नाक दिलंय त्याचं कौतुक आहे का तुला? नाकच नसतो, नाक नक्कीला शब्द तरी का? मग असं आहे, देवाने एक सगळं काय दिलेलं, देवाचंच सगळं आहे. आपलं काय आहे? देव सांगतात मरमर शौचाय जीवा, तू ते काही असे मा काय दिवशी तू काय दिलं नाही आम्हाला, काही देऊ शकत नाही. आचार्याला सोडायला लावलेलं आहे, आज उपाराची तयारी सुरू आहे. आचार्य येत आहे, त्याला पाहताय. अंतर्यामी सर्वज्ञ सहज नाही मला स्वामी, होतेच, आहेच, राहतीलच. स्वामी ओळखतात, स्वामी जवळ येतात आचार्य, दंडवत देवा, मी भिक्षेला जाऊ. स्वामी त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावर ओळखतात. आकारे इंगते गत्या चेष्टया परिभाषण नेत्र वक्तव्य आकारेण लक्षते अंतर्गता. माणसाच्या नजरेवरून ओळखून घ्यायचं असतं. क्या चाहता है हमसे, आपण येणे आपल्याला कळत नाही. बात को समझा करो, जानो समझा करो. नेत्र वक्तव्य आकारेण लक्षते अंतर्गता. आकारून लक्षात घेत असतं. आचार्य ओळखून घेतात आज काय याच्या मनामध्ये चाललेलं आहे. भिक्षेला जाऊन येतं म्हणजे असं म्हणतात, ठीक आहे या जाऊ. बाईसाला म्हणतात, बाई गेल्यानंतर म्हणतात, बाई तुमच्याजवळ आहे का अजून डाळ आहे ना बाबा? मग भिजवा, आपण थोडंसं डाळ भिजवा. मग पुरणपोळीला जे जे साहित्य लागते, चण्याची डाळ लागते, पीठ लागते, मीठ लागते, सारेला जे जे सगळे पदार्थ होते, स्वामींनी आज सगळे काही पुन्हा त्यांना वाढवायला सांगितले. बाबा जितके आहे तितके टाकू, टाका, कमी पडले तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सांगू, आणायला कोणातरी सांगू, अजून करा, अजून करायला लावू. बाईसांना वाटलं कोणी येत असेल, आज यजमान लोक मोठं कोणतरी येत असेल म्हणून स्वामींनी करायला लावलं असेल. बाईसा अनभिज्ञ आहे, पण सर्वज्ञ प्रभू जाणता येतात. थोडा वेळ निघून गेला, आचार्य भिक्षून परत यायची वेळ झालेली आहे. स्वामींच्या आता दुपारीच्या पूजावसराची वेळ झालेली आहे. आचार्य येतात स्वामींच्या जवळ, चेहरा सुटलेला आहे. भिक्षेला गेले खरे, पण मनामध्ये एक विचार करताय, अरे काय होतास तू, काय झालास, क्या था तो क्या हो गया, यहाँ से क्या हो गया बेवफा तेरे प्यार. कभी डगमगाई कश्ती, कभी खो गया किनारा, रहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क का सितारा. काय होतो मी, काय झालो आज, धरधरा होता माझा, पण ह्या ईश्वराच्या सन्निधानामध्ये आले तर सगळं काही सोडून दिलं. चला जीवाचं मी माझे कल्याण करून घेतलेलं आहे. किती दिवस झाले घर सोडलंय. पत्नी आहे, गांगाईचं तिचं नाव आहे, एक मुलगा आहे, महेश पंडित आहे, त्याला मी सोडून आले. आई आहे, कधी मला भेटते नाही, भेटत कधी भेट होते नाही, मग बहीण आहे, सगळा प्रपंच सोडून दिला मी सगळं. स्वामींच्या सन्निधानामध्ये आहे, कधी खायला भेटतं, कधी भेटत नाही. कधी स्वामीच्या सन्निधानामध्ये राहिल्यानंतर स्वामी राहू देतात, कधी काढून देतात.
पाठविल्यावर तू दूर जावे, बोलाविले तर सनिधानी यावे, तुझी प्रतिज्ञा हृदयी आठवे, उठते मणी का हो, मनाला वाटत असे हो, नेहमी भीती आहे देव राहू देतो की नाही, काढून देतो इथून. अशा भीतीने कांगरलेले, थकलेले, दमलेले विचार करत गेले. आज विषय वापस येत आहे. कधी चव माहीतच नाही, विसरून गेले सगळी चव. ते निरस विरस रेंदा चेंदा खात 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 विसरून गेले, स्वतःला विसरले. छोटं सेवडूस तोंड करून स्वामी जवळ येतात. खायसाठी नाही, खायचे पदार्थ किती पोटात राहणार आहे. तर आज खाल्लं थोडा वेळ तरी चव राहील. स्वामींनी सांगितलं हे घ्यायचे मुसलमान कोणी आत मोकळ असेल, खाली मोकळ असेल, जाईल पडते. चव कुठपर्यंत आहे? जिभेपर्यंत. जिभेच्या खाली उतरल्यानंतर काही खाल्लं तर ती चव आहे का? ती तर फक्त दर शोधली, उदर पोट भरण्याचं साधन आहे. इथपर्यंतच आपल्याला चव कळत असते, त्याच्यानंतर पदार्थाची चव कळत नाही. पदार्थासाठी रुसलेले नाही. आता थोडस मन नाराज झालेलं आहे, पण अंतर्यामी ईश्वर आहे, जाणताय, सर्वज्ञ आहे. आचार्य जसे भिक्षेहून वापस येत आहेत ना, स्वामींना थोडी दृष्टपूत करतायत. डोळ्याच्या पापण्यावर अश्रू आलेले. आता फक्त कोणी बोलणार पाहिजे. तुमची आमची अवस्था कशी आहे? सगळे संसारामध्ये त्रसित आहे, सगळे दुःखाने सगळ्यांचं हृदय भरलेलं आहे. स्वामी ठिकाणी सांगतात की हा अवघा जण सगळा दुःखिया त्रसलेला आहे, पण याचा श्रम पीडिता कोणी नाही. याला कोणी विचारणार नाहीये. जवळ कोणी जवळ जर विचारून त्याला विचारलं इकडे ये, तू फार दुःखी दिसतोस रे, एवढं बोलायची उशीर आहे. काही त्याच्या मनातलं सांगायची, एक दोन गोष्टी सांगायची उशीर आहे. बोलायला लागलं ना की माणूस टपटप लगेच डोळ्यातून अश्रू काढेल. सगळे चेहरा, हे सगळे कॉस्मेटिक चेहरे, ही ओरिजिनल चेहरे नाही आहे. ओरिजिनल तर सगळे अंतःकरण, सगळ्यांचं अंतःकरण द्रवलेलं आहे. दुःखी आहे सगळे, त्रसित आहे सगळे. कोणी पाहुण्याकडून त्रसित आहे, कोणी शेजाऱ्याकडून त्रसित आहे, कोणी मॅनेजरकडून त्रसित आहे, कोणी मालकाकडून त्रसित आहे, कोणी गुरुकडून त्रसित आहे, कोणी शिष्याकडून त्रसित आहे. सगळे दुःखी आहे. कोणी जवळ घेणारा नाही आहे. कोणी असं त्याला खांद्यावर घेऊन त्याला थोपटणार नाही आहे. अरे तू घाबरू नको, माय हो ना, माय हो ना, एवढं म्हणणारं कोणी नाही आहे. एवढं म्हणणारं कोणी जर असलं ना की माणूस रडायला सुरुवात करतो. मृत्यूंजय कादंबरी वाचली नाही, शिवाजी सावंतांनी फार चांगलं वाक्य सांगितलं. माणूस म्हणजे जमिनीसारखा आहे. जसं जमिनीमध्ये एक दाणा तुम्ही टाका धान्याचा की तो राज देतो, तसं माणसाचं हृदय आहे. त्या हृदयामध्ये प्रेमाची भुंकर घाला तुम्ही, तो राडायला लगेच बांध, त्याचा बांधच नाही, तो सुरुवात करतो, नदीच वाहते. तशी माणसाची अवस्था झालेली आहे. आचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, रडायचंय आता फक्त. पण कोणाजवळ रडू, कोणाला सांगू माझं? अंतर्यामी ईश्वराच्या श्री चरणाजवळ आलेले आहे. झोळी दृष्टपत करताय. जशी झोळी दृष्टपत केली स्वामींनी, पाहिलं आतमध्ये पाणी भात आहे, तुम्ही रेनाची नाही बसलेलं आहे. स्वामी सांगतात ये बैस, जवळ बैस. नाही तेव्हा मी बाहेर बसतो. अरे तू बस रे, बस. नाही तेव्हा आपली अनुमतीची वेळ झाली, मी बाहेर थांबतो. बाहेर थांबले, गुब्बेच्या बाहेर. अरे तू बस रे. स्वामी जवळ बसवतात, समोर दृष्टीच्या पुढे बसवतात. बाईसांना माहिती बाबांची वेळ झालेली आहे, त्यांनी आचार्याला जवळ बसवलेले आहे. बैस बांधायला तुम्ही बैस बैस. स्वामी सांगताय आता मायच ती बैस बांधा, बस बस. स्वामी बस म्हणताय तर बसला. ऐकत का नाही स्वामीचं? आईचं काम असतं. वडील एखाद्या वेळा मुलाला म्हणतात अरे बस माझ्या, आपण घाबरत नाही, मी आतमध्ये घाबरत नाही, आईच्या पदरा मागे आहे. त्याला वाटतं जवळ बाप बसून काही मारतो की काय, काम घडतो काय, पण आई म्हणते अरे बस ना. अरे वडील काहीतरी सांगतोय ना, घे ना, ऐक ना. अरे तुझ्या पुढच्या भावी जीवनासाठी आवश्यक आहे ते, ऐक. म्हणून आई बसवते. तसं बाई सांगितली अरे बस ना ना देवा. अरे स्वामी काहीतरी सांगत असतील, काहीतरी विचार असत, तू ऐकत का नाही? बस. नाही बाई तू बस रे, आदराने बसव. आता त्या जे आहे जवळचे नागदेवाचे त्यांच्यापासून काय पडतात? बाईसाने लगेच स्वामींचे श्रीमंत सुकुमार आरोग्याचं ताट तयार करते आणि बाईसा स्वामी म्हणत होते बाबा स्वयंपाक तर करायला लावलेला आहे, कोणी येणार होतं का? कोणी महाजन येणार आहे? कोणी मोठा माणूस येणार आहे का? हा काय आला नको देवा, मला नको, मी भिक्षा आणलेली, मी बाहेरच बसतो. अरे तू बस रे बाई.
स्वामी आग्रह करून बैसाला ताट वाढायला लावतात. समोर बसवतात आचार्य, बस नाही तेव्हा बस, माझ्याजवळ पाणी पाहत आहे, मी खातो. अरे तू बस रे, बसू दे. स्वामी एक घास घेतात, आचार्य समोर ताट वाढलेलं आहे, त्यांचं ताट तुमच्या आमच्यासारखंच, 2 पोळी वाढल्या असतील, सार वाढलेला असेल, भात असेल, तो भात वाढायचा आहे, बसवतात स्वामी. आचार्य म्हणतात मला इतकं नको, मी जेवण केलेलं आहे, मी सकाळी जेवलो होतो. स्वामींना माहिती आहे तुझ्या पोटात काही नाही आहे. अरे बाप आहे तो, बापाला आम्ही ओळखू शकत नाही. ज्यावेळेला आम्ही ओळखतो त्यावेळेला तो बाप राहत नाही. आम्ही बापाच्या प्रेमाला ओळखत नाही. बापाचं प्रेम, आईचं प्रेम आम्हाला ओळखू येत नाही. ज्यावेळेस आम्हाला त्यांचं प्रेम करतं तोपर्यंत ते लोक राहत नाही. ही सत्य परिस्थिती असते. स्वामी ज्यावेळेस स्वामी बसवत आहेत ना त्यांना, बस बाबा बस, अरे बस, आग्राने बसवलेले, बाईचा ताट वाढते, नाही मी जेवलेलो आहे, अरे बस रे, आप जानते हैं तुझको रहता, मला माहिती आहे तू काय केलेलं आहे. स्वामीला माहिती आहे, स्वामी बसून काही लढलेलं आहे, बसून बस. स्वामी एक घास देतात, आचार्याकडे पाहतात, आचार्य समोर बसलेले, किती खावं असं झालेलं आहे, पण गिळत नाही, काढून जेवतात ते, नको बाई मला. स्वामी आग्रह करून त्याला वाढायला, बस रे खा. ताटातली संपती लाजत लाजत खाताय तरी पुन्हा खाऊ घालताय. बाईसाला सांगते, बाई सारवाला सार कमी, नको देवा माझ्याजवळ आहे, माझी भिक्षा मी खातो. अरे खा रे, पोटभर जीव घालताय. तृप्तीपर्यंत जेवढे ढेकर येईपर्यंत स्वामीने आचार्याला जीव घातलेला आहे. गिळा पण छोटीशी आहे, गिळा छोटीशी, स्वामीने तृप्तीपर्यंत जीव घातलेला आहे. पण जीवनामध्ये, आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात, सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील असं होत नाही. माझ्यासाठी काल बाईने काय स्वयंपाक केले मला परवा जर कोणी विचारलं तर मी सांगू शकणार नाही, आजही मी सांगू शकणार. पण मी आल्यानंतर माझं तिनं स्वागत कसं केलेलं आहे, मला पाहिल्यानंतर ती कशी पळत आलेली आहे, मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. भुसावळ जायचं म्हणलं की, मंदिरात जायचं म्हणलं की मला तिचा चेहरा दिसत. माणूस माणसाचं सौंदर्य विसरतो, माणूस माणसाचं सगळं काही विसरू शकतो, पण माणूस माणसाचं व्यवहार विसरू शकत नाही. स्वामी जे वागले आचार्यांसोबत किंवा समोर बसून त्यांना जे जीव घातलेला, स्वामी उत्तरापर्यंत ते प्रयाण केल्यानंतर आचार्य एकांतामध्ये ज्यावेळेस बसायचे, स्वामीच्या जीवा कसे होते स्वामी माझे, कसं मला घडवलं, कसं योग्य केलं, कसं मला शिक्षा पण करायची, कसं माझ्यासोबत कशा कशा क्रीडा केलेल्या आहे स्वामी. पहिल्या दिवशीच्या भेटीपासून शेवटच्या दिवशीच्या आयुष्याच्या उत्तरापर्यंत जाण्याच्या भेटीपर्यंत आठवायची, कांतामध्ये बसून काढायची, हिवाळी आठवायची. हिवाळीचे दिवस आहे, आचार्य आणि नाथोबा थंडी वाजते म्हणून हुडून करत तुमच्या टेकावर जाऊन बसलेले आहेत, स्वामींच्या सेवेसाठी येत नाही. त्यावेळी स्वामी हाक मारत आहेत, तेव्हा थंडी वाजते, अंगावर वस्त्र नाहीये, स्वामी थंडी वाजते तुला. स्वामी त्यांच्याकडे दृष्टीने पाहतायत, अंगामध्ये दहा होतो, इतका दहा होतो की पाण्यामध्ये जाऊन दडावर उड्या मारत आहे. तेव्हा आग लागली, सगळ्या अंगामध्ये आग लागली. तेव्हा बराच वेळ पाण्यामध्ये राहिल्या बाबा त्यांना बोलला, लहान मुलं येते थंडीमध्ये आखून जाते, टाकून जाते. स्वामी त्यांना बाहेर बोलतात, देवा आग लागली सगळ्या अंगात, इतक्या थंडीमध्ये आग लागलेली आहे. स्वामी सांगतात, बाई त्यांना चरवलं द्या. चरवलं दिलं, थोडं चरवलं, 5-10 अंगावर शिंपडलं, 10 होता तो निमंत्रण. आयुष्यभर आचार्य कधी स्मृतीस्थळामध्ये किती थंडी असतो, कधी गरम वस्त्र वापरलं नाही. माझ्या देवानी मला थंडी वाजवत होती, तर शिक्षा पण केलेली आहे. पूर्ण वस्त्र नाही घेतले, ही निष्ठा आहे, हे विश्वास आहे, समर्पण आहे. थंडी काय वाजत नव्हती, काय वाजत होती. पुन्हा काय पुरणपोळी कोणी दिली नाही का? अरे लोकांनी रत्नाळी पूजा केली आचार्यांची, स्मृतीस्थळामध्ये आलेलं आहे. अरे अस्थि काय माझ्या बापाशी गेली म्हणून सांगणारे आचार्य पदार्थाचं बाहुल्य आहे.
पण तरी एकांतामध्ये बसून स्वामी पुरणपोळी खाऊ घातली मात्र आठवायची, रडायची. हा ईश्वर आहे, हा देव आहे, हा परमात्मा आहे. अशा ईश्वराला आम्ही काय देऊ शकतो? या ईश्वराचं सगळं आहे. अशा लीळाचरित्रामध्ये एक अभंग स्वामींच्या आहे. ईश्वर कसा आहे, ईश्वर कशाला प्राप्त होईल, असा ईश्वर किती किती भाग्यवान आहे. आचार्य असतील, महादैसा असतील, नाथोबा असतील, ठीक आहे, भाग्यवान. अशा ईश्वराला प्राप्त करण्याचे उपाय म्हणजे ईश्वराचं नाम. फक्त वेळ काळ साधल्या गेली पाहिजे. ते सापशिडीच्या खेळाप्रमाणे सोबती टाकावं. पहिलं जर सोडल्यानंतर दुसऱ्या नावाच्या त्या दोन नंबरच्या आकड्यावर एक मोठी शिडी असते, ती डायरेक्ट 99 नंबरच्या आकड्यावर जाते. आणि पुन्हा एक टाकलं 100चा आकडा गाठला जातो. तसं ईश्वराचं नाम आहे. चतुर्वेद स्मरण जर आपलं ईश्वराचं नाम जर आपल्या मुखामध्ये असेल तर एवढं काहीही करायची, एवढं संपूर्ण आयुष्यभर जीव जळायची बी काही गरज नाही. देवाचं नाव घ्यायचं. एक तुला होती, तुला गेली का नाही गेली? नाही गेली. हा कशी घाबरली. त्याला माहिती आहे बाबाला जर तुला गेली तर बाबा चप्पी करून देईल. करते ना. नाम से बड़ा श्याम से बड़ा श्याम का नाम. अंत में निकला ये परिणाम. श्याम से बड़ा श्याम का नाम. दान दिल्यानंतर गोपाळकृष्ण महाराजांची परत घ्यायला आलेली सत्यभामामध्ये सगळ्यांना पुढे करून द्या आम्हाला आमचं देव द्या वापस. ते पण यांच्या मधलं एवढं द्या आम्हाला सोनं. सगळ्या ठिकाणचं सोनं आणलं, फक्त रुक्मिणी राहिली होती. सर्व सोनं आणल्यानंतर त्या पारड्यात टाकलं गेलं तरी देव वर आलेच नाही. देव जडच भरले. सत्यभामा म्हणते स्वामी तर लईच प्रेम करतात त्या रुक्मिणीवर, दे ना म्हणा आता सोनं. आता ते तिने सगळ्याला लावून दिलं. बाकीच्यांना 6 जणीला 8 पट्टराण्या होत्या. 6 पट्टराण्या घेऊन आल्या. 7वी सत्यभामा, 8वी रुक्मिणी. तिला सांगा ना आता ती म्हणून. तिच्याकडे जातात, अरे देवाला वापस घ्यायचं असेल तर तुझं ती दागदागिनी ती हसायला लागली. देव दागदागिनी मागताय, दागदागिनी नाही म्हणे माझ्याकडे. ती जाऊन सत्यभामाला सांगते, दागदागिनी नाही. सत्यभामा पहा सांगा मला काय सांगतात, देवाला सांगा. देवाला तर लई आवडते, सांगा. पुन्हा ते म्हणजे अरे ते पारडवर वहिनं ना, देव वापस आपल्याला भेटून नाही राहायचा. रुक्मिणीने काय केलं, तुळशीपत्र घेतलं, त्याच्यावर नाव टाकलं, कृष्णा माय हार्ट. जाऊन त्याला इथे रुक्मिणीला त्या सत्यभामेला दिलं. सत्यभामाला हे प्रेम म्हणाले, हेच प्रेम. जाऊ दे म्हणाले, आपल्याला तरी काय करायचं देव पाहून घे. नेऊन त्या पारड्यात टाकलं. टाकल्याबरोबर काय झालं, देववर पान खायला. श्याम से बड़ा श्याम का नाम, अंत में निकला ये परिणाम. आता हे परिणाम आहे. आपल्याला काय काय होतं हे पाहायचंय. हे आहे नामाचं दाट. उद्या घेऊन संपायचं नाही बरं. 15 दिवस चालेल मग. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वास सुख लाभावे ऐसी आरोग्य संपदा भावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.